जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासमोर एक अशी व्यक्ती आहे की या पंचक्रोशीमध्ये ती कलाप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहे। तर स्वागत करूया दिनेश भोईर यांचं। नमस्कार। नमस्कार सर, आपण पॉडकास्ट चालू करणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्यावेळी आपण क्वेश्चन्स करणार आहोत किंवा प्रश्न विचारणार आहोत त्यावेळी आपण केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यानंतर स्थानिक पातळीवरील जे राजकारण चालू आहे किंवा तिथले प्रश्न आपण घेणार आहोत। तर महत्त्वाचा एक मुद्दा असा की 2014ला परिवर्तन घडलं आणि माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले। त्यानंतर त्यांचा कालावधी हा आतापर्यंत ह्या 11 वर्षाचा कालावधी आहे। या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला नरेंद्र मोदी यांचं काम किंवा त्यांनी केलेले वर्क तुम्हाला कशा पद्धतीने वाटलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार। हाक मतदाराची हे जे काही तुम्ही पॉडकास्ट चालू केलेलं आहे त्यामध्ये सामान्य मतदाराला तुम्ही बोलण्याची जी संधी दिली, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो। आणि पंतप्रधानांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांचं कार्य आपण बघितलं तर आज देशाला त्यांनी खूप उंच स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे। पण उंच स्तरावर नेऊन ठेवताना स्थानिक पातळीवर किंवा जे ग्राउंड लेवलला जी मंडळी आहेत की जेव्हा लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीयेत असं मी म्हणू शकेन। कारण आज त्यांचे जर निवडणुकी आधीचे किंवा ते पंतप्रधान होण्याआधीचे त्यांचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्यांचे व्हिडिओ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत युट्यूबवर, तुम्ही पाहू शकता। आणि तिकडे ते स्पष्टपणे बोलतायत, अरे हे नाही किया, ये नहीं किया, वो नहीं किया, तो हम लोग ये करेंगे, वो जे काय आहे ते आहे ते, म्हणजे आम्ही आंदोलन करणार, असं करणार, तसं करणार महागाईबद्दल, आणि आम्ही निवडून आल्यानंतर हे करणार ते करणार। अरे तुम्ही फक्त आश्वासने दिली, आज तुमचा 11 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर जर गॅस सिलेंडर 1000च्या वरती पोहोचतोय, जर पेट्रोल 110च्या वरती पेट्रोल पोहोचतोय, मग तुम्ही जे निवडणुकीपूर्वी किंवा तुम्ही तुमचे जे पंतप्रधान पद मिळण्यापूर्वीचे तुम्ही जे बोललेले आहात आणि तुम्ही आता पंतप्रधान झाल्यानंतर देशाची ही जर परिस्थिती असेल तर एक मतदार म्हणून मतदान केल्याचा जो त्याला अभिमान वाटत होता तो कुठेतरी एक त्याला आता असं वाटतं की यार मी कुठे मतदान केलं, हे का मतदान केलं आणि का पंतप्रधान निवडून दिला। कारण मी स्पष्टपणे बोलतोय, कारण पंतप्रधानांनी आज तुमचा अधिकार आहे, तुमच्याकडे ते राईट्स आहेत, तुम्ही ते करू शकता। जर पेट्रोल डिझेल जर आपण इतर देशांकडून आपण जर निर्यात करतोय त्यावर जर इतका टॅक्स लावला जातोय, तो टॅक्स आपण जर गोवामध्ये बघितलं तर गोवामध्ये पेट्रोल स्वस्त आहे, कम्पेअर्ड टू महाराष्ट्र, गोवामध्ये पेट्रोल स्वस्त आहे। मग ते पूर्ण देशामध्ये का नाहीये? व्हायला पाहिजे ना। पंतप्रधान आहात तुम्ही, तुमच्याकडे राईट्स आहेत आणि तुम्ही ते करू शकता। मग एक मतदार म्हणून माझं मत आहे की तुम्ही ते का नाही करत आहे? तुम्ही देशाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे। आज मी सांगा, चंद्रावर पहिलं पाऊल पडलं गेलं आपलं, त्या चंद्रावर पाऊल पडण्यासाठी किती पैसा खर्च झाला मला तुम्ही अंदाज सांगू शकता? जर तुम्हाला माहित असेल, एक साधारण आपण अब्जोवधी आपण पैसा खर्च केला गेला। देशाच्या मंगलावर भारताचं पहिलं पाऊल किंवा भारताचं पाऊल चंद्रावर पडण्यासाठी अब्जोवधीचा पैसा खर्च केला जातो। पण तोच पैसा, त्याच्यातला पाव हिस्सा सुद्धा जर या ग्राउंड लेवलच्या लेवलला जर वापरला गेला तर संपूर्ण भारत समृद्ध होऊन जाईल। मग हे का नाही होत आहे? हा एक मतदार म्हणून मला पडलेला प्रश्न आहे की हे कुठेतरी व्हायला पाहिजे। बरोबर आहे तुमचं की ज्यावेळी एवढ्या मोठे मोठे चांगल्या गोष्टी घडतात किंवा चांगले प्रकल्प घडतात, ते प्रकल्पासाठी चांगला खर्च होतो, परंतु ग्राउंड लेवलला खेड्यापाड्यामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो होत नाही असं तुमचं स्पष्ट होत आहे। आणि हे त्या कालावधीमध्ये झालं नाही असं तुम्हाला वाटतं। आता सर, आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या 3 जे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्याआधी असलेले माननीय शिंदे साहेब आहेत किंवा त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते। या तिन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये तुम्हाला कोणता मुख्यमंत्री असं वाटतं की त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलंय आणि ते करतायत असं तुम्हाला वाटतं? बघा, महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्याचं जर मत असेल तर मला असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चांगल्यापैकी काम केलं
आणि त्यांनी केलं होतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आपण जर पाहिलं तर कोरोनासारखी महामारी होती, त्यावेळी त्यांनी जनतेसाठी त्यांनी जे काही केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे फ्रीमध्ये ते इंजेक्शन्स देणं किंवा लसीकरण करणं हे खूप मोठा निर्णय होता. पण म्हणजे जे पद मिळाल्यानंतर हे जे संकट डायरेक्ट त्यांच्यावर आलं, म्हणजे आपण पाहिलंच की पद मिळाल्यानंतर डायरेक्ट संकट आलेलं होतं त्यांच्याकडे. पण त्या संकटाला न घाबरता त्यांनी तोंड दिलं आणि तो कोरोना घालवला. कोरोना काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं असं म्हणताय. मग आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते तुम्हाला काय वाटतं की ते कशा पद्धतीने काम करतायत आणि तुम्हाला असं वाटतं ते महाराष्ट्रासाठी काहीतरी खूप चांगलं काम करू शकतात किंवा काय? महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करू शकतात पण केलं जात नाहीये. आज महाराष्ट्रात मध्ये महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला ना तर मराठी महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आज एक मतदार म्हणून जर मी एक म्हटलं की आज मराठी मतदार किती उरलेत जर आपण पाहिलं तर मराठी लोकांची संख्या महाराष्ट्र हा मराठी माणसांचा महाराष्ट्राचा असलेला आहे असं म्हणताय की स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या क्षेत्रामध्ये म्हणताय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा पूर्ण मराठी माणसांचा महाराष्ट्र जर आहे. मग महाराष्ट्रामध्ये मराठी संख्या किती उरली आता? मराठी माणसांनी हे नेते मंडळी असो, हे बिल्डर लॉबी असो किंवा मराठी जे लोक आहेत ह्या मतांसाठी जे परप्रांतीय इकडे घुसवले जात आहेत, जे परप्रांतीयांना इकडे चाली लॉबी बोला किंवा बिल्डिंग मध्ये हे जे घुसवले जात आहेत फक्त मतदानासाठी किंवा मत वाढण्यासाठी. पण ह्याचा परिणाम कुठेतरी मराठी मतदारावर होत आहे, मराठी माणसावर होत आहे आणि मराठी माणसावर कुठेतरी तो दबाव निर्माण होत आहे जो भविष्यामध्ये खूप मोठं संकट त्याच्यासमोर उभं राहिलेलं आहे असं मला तरी वाटतंय. तुमचं असं मत आहे की BMC असो किंवा वसई विरार महानगरपालिका असो या क्षेत्रामध्ये जे हिंदी भाषिक आहेत त्याच्यामुळे मराठी माणसा हा दाबला जातोय असं तुमचं स्पष्ट मत? नक्कीच दाबला जातोय. आज मला सांगा, आपण जे आपल्या स्थानिक नेते असतील कुठलेही असू दे, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यामधले असतील, स्थानिक नेते आहेत, कोणी निवडून दिले? तिकडच्या भूमिपुत्राने मराठी माणसाने त्या नेत्याला मतदान केल्यामुळे तो आज त्या जागेवर उभा आहे. हे तर तुम्ही मान्य करा. तसं बघितलं तर परप्रांतीय जे आहेत त्यांनी मतदान केलंच आहे. हे आता ओके, मला सांगा काही वर्षापूर्वी सत्तेमध्ये कोणी आणलं? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आता जे सत्तेमध्ये प्रस्थापित व्यक्ती आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम मराठी माणसाने केलं, भूमिपुत्राने केलं आणि त्याच भूमिपुत्राला कुठेतरी डावललं जातंय. आत्ता डावललं जातंय का? कारण तुम्ही जर बघाल तर आज आपण सगळीकडे जर पुढे गेलात, तुम्ही कामानिमित्ताने बाहेर पडा, आज तुम्ही मतदान करता, तुम्हाला अधिकार आहे. मतदान केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला सुद्धा अधिकार आहे. जे काही आता तुम्ही एक स्थानिक मुद्द्यावर जर आपण बोललं गेलं तर मला सांगा, आज ट्रक भरून शिधा वाटला गेला. बरोबर आहे, शिधा वाटला गेला. किती करोडचा असेल तो, बरोबर? मग त्या करोडच्या शिधा वाटण्यामध्ये कुठे शिधा वाटला गेला? फक्त स्थानिक भूमिपुत्राला वाटला गेला का? सगळ्यांना वाटला गेला. बरोबर, सगळ्यांना वाटला गेला. आनंदाचा शिधा असं तुम्ही म्हणता. आनंदाचा शिधा जो या वर्षी न वाटता ते गेल्या वर्षी वाटला गेला नाही. या वर्षी पण वाटला, कुठल्या पक्षाने वाटला ते माहित नाही, दिवाळी सणासाठी आनंदाचा शिधा, आनंदाचा म्हणूया आपण शिधा म्हणूया, शिधा वाटला गेला. करोडोचा शिधा जर तुम्ही वाटू शकता, मग स्थानिक पातळीवर ग्राउंड लेवलला जी इश्यूज आहेत त्यासाठी तो पैसा का नाही वापरू शकत? आज आपण बघतोय नवरात्रीसाठी बोला किंवा गणपती सणामध्ये कोकणामध्ये जाण्यासाठी कितीतरी हजारो बसेस काढल्या गेल्या बसेस, फ्री मध्ये त्या बसेस काढल्या गेल्या. मग त्या बसेस काढल्यामध्ये पैसा गेला की नाही तुमचा? मग तो पैसा, हा जो पैसा आहे तो ह्या पक्षांचा पैसा, हा आपापल्या पक्षाने त्या सोयी करून दिल्या. हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पैसा खर्च केलेला नाही. हा वेगवेगळ्या पक्षाने, आता तुम्ही म्हणायचंय हे तुम्ही मान्य आहे की तुम्ही पक्षाने जो फंड दिला गेला आहे तो फंड तुम्हाला जर विकासासाठी युज करायचा असेल असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचं बघा, हा माझा मुद्दा तोच आहे की मतदार म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ज्या काही उणिवा आहेत, ज्या मतदारासाठी ज्या काही गरजेच्या आहेत,
ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या डावळून ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या केल्या जात आहेत आणि त्यावर भर दिला जातोय. प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. तुम्ही असं म्हणताय की भूमिपुत्र एक वेगळा झाला आणि दोन गोष्टी, जसं तुम्ही म्हणताय की परप्रांतीय किंवा हिंदी भाषिक व्यक्ती किंवा महाराष्ट्रातीलच व्यक्ती जेव्हा इकडे VVMC असेल किंवा BMC असेल मध्ये जेव्हा राहतो त्यावेळी त्यांना ज्या सोयी पक्षा थ्रू दिल्या जातात त्या भूमिपुत्रांना दिल्या जात नाहीयेत असं म्हणायचं सरळ सरळ तुम्हाला? दिल्या जात नाहीच आहेत. म्हणजे मी स्पष्टच बोलतोय की आता हे जे काही चालतं ना हे फक्त मतदानासाठी चालतं, मत मिळवण्यासाठी चालतं. माझा मतदारसंघ ह्या गोष्टीवर तो डिपेंड असतं. आज तुम्ही बघितलं गेलं तर छठ पूजेसाठी ऊस वाटले गेले. का एवढा लाचार का झाला व्यक्ती? ते ऊस का वाटले गेले? एवढे ऊस जर त्यांना वाटले जातात तर जसं आपलं डिस्कशन आपलं होत झालं त्यानुसार गणपती सणाला का मराठी माणसाला तुम्ही फळं वाटली नाही? का त्या मराठी माणसाला हार वाटले नाही की आमच्याकडून या गणपती बाप्पाला, तुमच्या प्रत्येक गणपती बाप्पाला हे बाबा पूजाचं साहित्य का नाही वाटलं गेलं? नाही वाटलं गेलं. मग तुम्हाला जेव्हा आज मी एक मुद्दा असा सांगतो की आज तुम्ही बघाल ना तर नवरात्रीमध्ये गावामध्ये गाव जे असतात, गाव खेडेगाव असतात, तिकडचे गरब्याचा त्रास होतो म्हणून ते बंद केले जातात, बँड बंद केले जातात सगळे. पण ह्या मतदार त्यांचे जे आहेत तिकडे म्हणजे परप्रांतीय जिकडे आहे त्यांच्यासाठी नवरात्रोत्सव, गरबा, दांडिया, रास गरबा हे मोठमोठे कार्यक्रम साजरे केले जातात. गणपती उत्सव मोठे मोठे साजरे केले जातात. मग हे भूमिपुत्रांसाठी का नाही केलं जात आहे? आज आपल्या स्थानिक लेवलला जर मी बोललं झालं, स्थानिक लेवलला आज जुचंद्र गावातला जुचंद्र नाक्यावरचा गरबा हा सगळ्यात मोठा गरबा होता. बरोबर, तो कुठेतरी लयच गेला, बंद करण्यात आला तो. आज तिकडे काहीच नाही. का? कारण आपल्या जुचंद्र गावामध्ये स्टार सिटी येथे गरबा भरवण्यात आला, परेरा साईडला गरबा भरवण्यात आला. मग हे सगळं करताना स्थानिक भूमिपुत्र कुठे गेला? स्थानिक भूमिपुत्रांसाठी तुम्ही काय केलं? स्थानिक भूमिपुत्रच तर करतोय. स्थानिक भूमिपुत्र डिवाइड झाले ना, सगळ्या पक्षामध्ये डिवाइड झाले. आज मतदार म्हणून हीच खंत आहे की आपला मत ज्यांना आपण मत देतोय, एखादा एक पक्ष आहे, शिवसेना आहे आणि शिवसेना पक्षाचे दोन भाग होत आहेत. मग हे कुठेतरी मतदार म्हणून कुठेतरी खंत आहे की हे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी मराठी माणूसच मराठी माणसामध्ये विभागला गेलाय आणि हे विभाजन किती महाग पडू शकतं आपल्याला. आज आपण जर विचार केला की आज आपला भूमिपुत्र आहे किंवा जे मराठी माणूस आहे हा 4 गटांमध्ये विभागला गेलेला आहे आणि परप्रांतीयांचा एक गट राहिलेला आहे. आज जर तुम्ही विचार केला तर जर एखादा परप्रांतीय जर उभा राहिला मतदानाला तर 100 मतं त्या एका मतदाराला पडतील आणि ही 25 मतं वेगवेगळ्या मतदाराला पडतील. मग स्थानिक भूमिपुत्राचं किंवा स्थानिक मराठी नेत्यांचं स्थान कुठे राहणार आहे? आज जर स्थानिक नेते हे जर असं करत असतील परप्रांतीयांसाठी तर उद्या ते असं समजा की ते त्यांच्याच पायावर कुऱ्हाड मारतायत, कारण त्यांचं कुठेतरी आता जे वर्चस्व आहे ते उद्या नष्ट होणार आहे. आणि हे जर ते आता जर त्यांनी स्टॉप केलं नाही किंवा आपल्या मराठी माणसाला घेऊन जर ते पुढे गेले किंवा मराठी मतदारांना पुढे केलं, आणि महाराष्ट्रामध्ये माझं मत आहे की मराठी मतदार हा वर्चस्व त्या मराठी मतदाराचंच, मराठी माणसाचंच राहिलं पाहिजे. हे मतदार म्हणून माझं स्पष्ट मत आहे. एक मराठी मतदार किंवा भूमिपुत्र म्हणून असं म्हणायचंय तुम्हाला? महाराष्ट्राचा भूमिपुत्र, स्थानिक भूमिपुत्र म्हणून महाराष्ट्रावर मराठी माणसाचं वर्चस्व असायलाच हवं, हे माझं स्पष्ट वक्तव्य. तुम्हाला असं होताना दिसत नाही? कुठेतरी धोका निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतं? धोका निर्माण झालेलाच आहे आणि तो कुणी केलेला आहे? आपल्या स्थानिक मराठी नेत्यांनी केलेला आहे. मराठी नेते मतांसाठी लाचार झालेले दिसत आहेत की मत मिळवायची म्हणून ते स्पर्धा करतायत एकमेकांमध्ये. त्या स्पर्धेमध्ये कुणी बसेस काढतायत, कुणी फ्रीमध्ये काहीतरी वाटतंय. अरे पण तुम्ही ते करताय, तुम्ही ज्यांच्यासाठी करताय हे तुमच्या पाठीमागे उद्या उभे राहणार आहेत का? हे तुम्हाला कुठेतरी पुढे नेणार आहेत का? अरे हे त्यांचा नेता जर कुठेतरी उभा केला तर तुमचं स्थान कुठे जाईल त्यावेळी? हा कधी विचार केला आहे का त्या स्थानिक नेत्यांनी? नेत्यांनी तो विचार करायला हवा. आज मतदान असल्यानंतर मतदानापुरती तुम्ही भूमिपुत्राला विचारताय.
अरे मतदान आहे, तू मतदान आपल्यालाच दिलं पाहिजे. अरे पण ते मतदान झाल्यानंतर त्या मतदाराला तुम्ही परत विचारतच देखील नाहीये, त्याच्याकडे बघत देखील नाहीयेत. आज किती समस्या आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बघितलं किती हॉस्पिटल्स आहेत सांगा मला, किती हॉस्पिटल्स आहेत मोजून? सरकारी हॉस्पिटल्स, आज सरकारी हॉस्पिटल्स हाताच्या बोटावर मोजण्या इतकी हॉस्पिटल्स आहेत. आज महागाई इतकी वाढली गेलेली आहे. आणि हॉस्पिटलचा मुद्दा जर आला तर आज जर एखादा मतदार किंवा त्याचे वडील किंवा ऍडमिट झाले तर आज अशी परिस्थिती आहे की तो पूर्णपणे भिकेला लागतो, कारण इतके त्याचे रेट्स वाढलेले आहेत. मग स्थानिक मतदाराला हक्काचं असं हॉस्पिटल नको का त्या प्रत्येक विभागामध्ये? ते व्हायला पाहिजे कुठेतरी. खूप म्हणजे खूपच महत्वाचा मुद्दा आहे की नायगाव सारख्या शहरामध्ये की असं हॉस्पिटल किंवा वैद्यकीय व्यवस्था ही नाहीये. कारण का समजा कोणती कॅज्युअलिटी झाली तर त्याला वसई किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडला जातो. पण तो जो कालावधी आहे, समजा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. बरोबर तुम्ही बोललात, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि नायगाव शहरामध्ये खूप काळाची गरज आहे त्या गोष्टीची की एक मल्टी स्पेशलिस्ट चांगलं हॉस्पिटल की जिथे कॅज्युअलिटी झाल्याच्या नंतर एखाद्या पेशंटला घेऊन जाता येईल म्हणून. खूप चांगली गोष्ट आहे. महत्वाचा आता अजून एक मुद्दा असा आहे की वसई विरार महानगरपालिकेची निवडणुका आता जवळ येणार आहेत. म्हणजे त्याचे पडसाद कधीही हे करतात. आणि तेच पडसाद जसे तुम्ही म्हणालात की मतं मिळवण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहे यांची केविळवाणी धडपड तुम्हाला दिसते. जसं तुम्ही आता एक उदाहरण दिलात की ऊस वाटले गेले, छठ पूजा वेळी ऊस वाटले गेले. हा, तो एक असा मुद्दा आहे की समजा त्यांना मतं पाहिजे आहेत म्हणून ते केलं जात आहे. आता तुम्ही असं म्हणताय की भूमिपुत्रासाठी त्यांनी असं काय केलं पाहिजे की तुम्हाला असं वाटतं की मग भूमिपुत्रासाठी त्यांनी काहीतरी केलं, काय केलं पाहिजे असं वाटतं? भूमिपुत्रांसाठी त्यांनी आता समजा गणपती उत्सव आहेत. आता आपण बघितलं तर मराठी माणूस म्हटला की घरोघरी गणपती असतात. मग घरोघरी गणपती असताना गणपती सणासाठी आता महागाई तर खूप वाढलेली आहे. महागाई वाढलेली असल्यामुळे त्याचं पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी सुद्धा त्या माणसाकडे पैसे नसतात. पुजारी बोलवल्यानंतर त्याला त्याचे जे मानधन आहे ते मी कसं देऊ, ते गणपती बाप्पाचे जे काही आरास करावीची ती मी कशी करू, हे खूप मोठे मुद्दे आहेत त्यांच्याकडे. मग ह्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करू शकता का? नाही करू शकत? जर तुम्ही लाखो करोडोचे ऊस वाटू शकता, लाखो करोडच्या पैसा खर्च करून त्या लोकांसाठी तुम्ही बसेस काढू शकता बाहेर फिरण्यासाठी नवरात्रीमध्ये, मग तसंच तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या सणासाठी काही नाही करू शकत का? करू शकता. जर तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही करू शकता. आणि ते केलं तर स्थानिक मतदार पण खुश होईल ना. स्थानिक मतदार खुश होईल, बरोबर आहे. पण स्थानिक मतदाराचे प्रश्न, आता समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता, जुचंद्र गावामध्ये तुम्ही राहता, आणि त्या जुचंद्र गावामध्ये असं तुम्हाला काय वाटतं की स्थानिक प्रश्न असे काय आहेत की जसं एक्झाम्पल दिलं जातं की इथे जे आलेले मान्यवर होते, जे मतदार म्हणून बोलत होते, रस्त्याचा विषय झाला, धुळीचा विषय झाला, किंवा आता चाललेले जे कन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणजे जे ब्रिज अँड ऑल, त्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मनुष्य जो सफर करतोय, तर तुम्हाला त्या गोष्टींबद्दल काय वाटतं? आता मी जे आपले जे मुद्दे आहेत इकडचे स्थानिक लेवलचे जे मुद्दे आहेत, तर त्यामध्ये आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे ब्रिज. गावातून जो ब्रिज टाकला गेला, काय आवश्यकता होती सांगा मला त्या ब्रिजची? आता तो एक विकासाचा मुद्दा आहे. विकास आहे, विकास. आता मला सांगा, विकास कोणाचा केला? विकास. आता मी तुम्हाला प्रश्न करतो की विकास कोणाचा झाला? गावातून ब्रिज गेला. हा बघा, मी माझं एक छोटस उदाहरण देतो. एक छोटस दुकान होतं माझं, ह्या विकासामुळे माझं दुकान गेलं. माझी 9 वर्षापासूनचे मी जे दुकान थाटलं होतं, माझं दुकान गेलं कटिंग मध्ये. विकास झाला माझा? नाही विकास झाला. आज रिक्षा काहीतरी मिळालं असेल? नाही ना. तो मोबदला कोणाला मिळाला? ज्यांचं गाळा होता, ज्यांचं 7/12 होता त्या जमिनीचा, त्यांना मिळाला. बरोबर. पण तो दुकान गेल्यानंतर माझं नुकसान झालं ना. एक स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक लेवलचं मतदार म्हणून माझं नुकसानच झालं ना. आज मला हा जो रोड आहे, रोड नाहीच राहिलाय. म्हणजे बोलायचा उद्देश झाला की रोड राहिलाच नाहीये. काय आहे? आज मी एक नाव घेईन की आता हे सत्ता परिवर्तन झालेलं आहे, पण त्याच्या आधी जो पक्ष होता आपला बहुजन विकास आघाडी,
त्या बहुजन विकास आघाडीने गणपती आल्यानंतर ऍटलिस्ट रोडचे पॅच तरी मारायचे, रोड तरी व्हायचे, रोडला जिकडे खड्डे असतील तिकडे माती टाकून भराव केले जायचे, लेवल केली जायची, ऍटलिस्ट तेवढं तरी करायचं. आज सत्ता परिवर्तन, लोकांना वाटलं की इतके वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यामध्ये सत्तेमध्ये असताना बऱ्याच गोष्टी काही खटकल्या सुद्धा, म्हणून लोकांकडून ते परिवर्तन घडलं गेलं, मतदान झालं आणि एक मोठा बदल झाला आपल्या इकडे. आणि स्नेहाताई दुबे वगैरे जे काय आहेत त्या निवडून आले किंवा ते निवडून झाले. मग आता त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा वाढल्या की नाही एक मतदार म्हणून. मग आज गणपती सण गेला, पावसाला होता तेव्हा पावसाचं कारण दिली गेली की पाऊस आहे त्यामुळे करू शकत नाही. आता गणपती आले, गणपतीमध्ये पण केले नाही, नवरात्री गेली, दिवाळी गेली, अजूनही रोड आहेच त्याच ठिकाणी आहेत. आज मी तुम्हाला सांगतो की 7 वाजल्यापासून ते 9 वाजल्यापर्यंत माझ्या डोळ्यासमोर 3 ऍक्सिडेंट झाले या खड्ड्यांमुळे. आता कोणाला दोष देणार सांगा? कुठल्या नेत्याला दोष देणार? कुठल्या पक्षाला दोष देणार? जाऊन कुणाला कोण दोष देतोय? जो खड्ड्यामध्ये पडलाय, ज्याच्यामुळे पडलाय तो त्याला दोष देतोय, तो ह्याला दोष देतोय. म्हणजे जो मतदार आहे तो आपापसात भांडतोय, अरे यार माझं काय आहे, पण ह्या मतदारांचा कोण विचार करणार आहे? या विचार केला पाहिजे ना, प्रत्येक नेत्यांनी विचार केला पाहिजे ना. मतदार म्हणून मी तर सांगते प्रत्येक मतदाराने विचार करा की मतदान करताना कुणाला मत टाकायचं आहे. कारण मत टाकताना हा विचार करा की आपला विकास कोण करणार आहे, आपला व्यक्ती कोण आहे, आपलं काम कोण करणार आहे, हे बघून नंतरच मतदान करा. पैसे बघून मतदान करू नका राजांनो. मत घेण्यासाठी पैसे तर घेऊ नका, इतके लाचार होऊ नका. अरे तुम्ही पैसे कमावताय, 2 पैसे कमावताय, 2 घासमध्ये खुश राहा, पण मतांसाठी पैसे घेऊ नका. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान न करता फिरायला जाताय. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला मतदार म्हणून. आपण मतदान करतोय, आपल्याला मतदानासाठी एक सुट्टी दिली आहे हक्काची गव्हर्नमेंटनी की आपण मतदान करण्यासाठी तो एक वेळ दिलाय की तुम्ही त्या वेळेचा तुम्ही त्याचा सदुपयोग करा आणि तुम्ही मतदान करा. पण तुम्ही ते न करता फिरायला जाता, यार किती वाईट गोष्ट आहे. मी तर सांगतोय माझ्या मतानुसार काही काही ठिकाणी आपण बघतोय की मतदान किती टक्के होतं? हार्डली 70, 60, 75 एवढंच टक्के मतदान होतं. 65-75च्या वर मतदान जात नाही. मग हे 25% जातात कुठे? ह्या 25%ांना फाईन मारले पाहिजेत. मतदार म्हणून मी एक मतदार म्हणून जर सांगतोय की मतदानाचा हक्क जर गाजवत नसतील तर त्या प्रत्येक मतदान न केल्या मतदाराला फाईन मारले पाहिजे. कारण ह्या 25 मतांमध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन घडवण्याची ताकद आहे आणि ते होत नाहीये. आणि त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की ह्या म्हणजे त्यांच्यामुळे जे मतदान करतात त्यांचा लॉस होतो, असं लॉस होतो, खूप मोठा लॉस होतो. आणि माझं तर मत आहे की त्यांना फाईन लावले पाहिजे मतदार म्हणून. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की भूमिपुत्र म्हणजे ज्या मातीमध्ये जो कसत होता किंवा तिथे राबत होता हा भूमिपुत्र झाला. मराठी भाषिक हा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे. आणि वसई विरार शहर महानगरपालिका असो या मुंबई महानगरपालिका असो आणि पूर्ण महाराष्ट्रामधील जो भूमिपुत्र आहे किंवा मराठी माणूस आहे, त्या मराठी माणसाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता एक मतदार म्हणून? एक मतदार म्हणून माझा आपल्या या स्थानिक भूमिपुत्राला संदेश आहे देतो मी. पण एक गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा सुद्धा प्राप्त झालेला आहे. ती खूप मानाची गोष्ट आहे प्रत्येक मराठी माणसासाठी. पण मराठी माणूस राहिलाय कुठे? आता मराठी माणूस कुठेतरी मागे पडत चाललेला आहे. तर ह्या प्रत्येक मराठी मतदाराला, प्रत्येक मराठी माणसाला माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो एकत्र या, एकत्र व्हा, संघटित व्हा. नेते आहेत मराठी नेते, ह्यांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही तुमच्या मतदान क्षेत्रामध्ये तुमचं वर्चस्व आहे, तुम्ही नेते आहात, तुमच्या या मतदान क्षेत्रामध्ये जे पण सभासद, नेते, कार्यकर्ता जे पण असतील ना, कृपया मराठी ठेवा. कारण तुम्ही जेव्हा मराठी बाजूला सरून परप्रांतीयांना घुसवण्याचा जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तुमच्याच पायावर कुल्हाडी मारण्यासारखी ही गोष्ट आहे. ही तुम्हाला आता नाही पण काही वर्षांमध्ये तुम्हाला नक्कीच ती लक्षात येईल. पण ते होऊ देऊ नका. मी प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मतदाराला विनंती करतो की आपण एकत्र आलं पाहिजे. या स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर, शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या भूमिपुत्रांना माझी हात जोडून विनंती आहे
की आपण एकत्रित व्हा, आपण संघटित व्हा. आपणच नव्हे तर आपल्या जोडीला इतरही भाषिक असू दे ना, का नाहीये? जर ते आपल्याला मराठी माणसाला साथ देत असतील तर त्यांना तुम्ही घ्या, जोडीला घ्या, आपली संघ बनवा आणि हे संघ टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि यामध्येच आपला मराठी माणूस कुठेतरी टिकेल. नाहीतर आपल्या मराठी माणसाचं वर्चस्व आपल्या मराठी मायभूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये वर्चस्व जर कमी होत आहे ते कमी होऊ देऊ नका. कारण हे कुठेतरी एका मोठ्या संकटाची चाहूल म्हणूया आपण, ती चाहूल सुरू झालेली आहे. कारण तुम्ही जर बघाल तर आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा मराठी माणूस जेव्हा एखाद्याला बोलायला जातो ना, तेव्हा 10 परप्रांतीय त्याच्या ऑपोजिटला उभे राहतात आणि त्या माणसाला गप्प केला जातो. मग महाराष्ट्रामध्ये आपण का नाही एकत्र होऊ शकत? आपल्या मराठी माणसाला जर परप्रांतीय येऊन, बाहेरून येऊन आपल्या मराठी माणसाला बोलू शकतात, मग आपण इकडचे स्थानिक भूमिपुत्र असून आपल्या मराठी माणसाला साथ का नाही देऊ शकत? ती साथ प्रत्येकाने द्या. आणि प्रत्येक मतदाराला एक विनंती आहे की आपण मतदान करताना मराठी माणसालाच मतदान करा. हे माझं मनापासून मत आहे. आणि आपल्या महाराष्ट्रावर सत्ता ही मराठी माणसाचीच असली पाहिजे आणि मराठी माणूसच यांनी सत्ता गाजवली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर चॅनलवरती आलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.